दंडोत प्रणाम. अनादि अविद्युक्त असलेला जीव, त्या अनादि अविद्येमुळंच त्याच्यामध्ये 5 पिसी असतात. अनादि अविद्या, अज्ञान, अन्यथा ज्ञान, जीवत्व आणि आदिमळ. आणि यातूनच तो अनेक कर्म करतो आणि ह्या असंत कर्मातून दुःखाला पात्र होतो. यातला सर्वात महत्त्वाचा दोष अज्ञान तर आहेच, परंतु त्याही अज्ञानामुळं जीवत्व म्हणजे अर्थात मीपणा, मी केलं, माझ्यामुळं झालं, मी नसतो तर, मी असतो तर, अशा अनेक ज्या गोष्टी आहे, हा एक भ्रम आहे आणि त्या भ्रमातून निघणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. परंतु या जीवात्मामुळं तो स्वतःला विसरत नाही. मी कोण आहे याची जाणीव त्याला होत नाही. अर्थात मी कोण आहे या मी मधला मी निघून गेला पाहिजे, कोण मधला विकल्प निघून गेला पाहिजे आणि परमेश्वराचं अस्तित्व मान्य करून परमेश्वर आहे असं जर आपण आपल्या जीवनात उतरवलं तर आपोआपच संत सामुग्री अर्थात चांगले कर्म आपल्याकडून होतील. आणि ह्या वर्तमान काळामध्ये यामुळंच साऱ्या अडचणी आलेल्या आहे. दुःखाचं कारण, भांडणाचं कारण हेच आहे की जीवत्व. कारण अर्थात जर बघितलं तर जीवामध्ये कोणत्या प्रकारची सामुग्री नाही आणि सामुग्री नसतानाही हा जीव माझ्यामध्ये खूप काही सामुग्री आहे, असं सामर्थ्य आहे, असं आव आणून जे कार्य किंवा जे कर्म केलं जातं तेच पापाला आणि दुःखाला मूळ आहे. म्हणून जीवानी सर्वात पहिले ह्या जीवत्वातून म्हणजे मीपणातून निघालो पाहिजे आणि तेच आपल्याला परमेश्वर भक्तीपर्यंत घेऊन जाणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये सुख आणि आनंद निर्माण करणारे, जीवन सुंदर करणारे. दंडोत प्रणाम.